पंढरपूरला आलो. गजानन महाराजांच्या मठात गाडी पार्किंगला लावली. जे शिस्त आणि स्वच्छता शेगावले श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात आहे, तेच शिस्त आणि स्वच्छता शेगाव पासून 400 ते 500 किलोमीटर दूर, एवढ्या दूर असून सुद्धा पंढरपूरच्या गजानन महाराजांच्या मठात तुम्हाला पाहायला भेटणार. पूर्ण भारतात एक नंबर जर स्वच्छतेमध्ये कोणतं मंदिर असणार, मला तर 100% वाटते की ते मंदिर फक्त श्री संत गजानन महाराजांचेच असणार. पूर्ण मठ पाहिलाच नाही, पण मठात थोडं इकडे तिकडे फिरलो. आता आठून जाणं होतं आम्हाला विठू माऊलीचे दर्शन आले. पंढरपुरात आपला मित्र असते, फोन लावला आणि त्याला पहिले बोलून घेतलं. आता कसं आम्ही तर पहिल्यांदाच पंढरपुरात आलो, पण त्या गड्याला सगळं पंढरपूरच माहित आहे. त्याला म्हटलं दर्शन मग होईन, पहिले आम्हाला नदीवर घेऊन चाल. कसं आंघोळ केली की पूर्ण दिवसभरही थकान चालली जाते, मग कसं एकदम फ्रेश वाटते. सगळ्यात पहिले तर आलो चंद्रभागा नदीवर. फटाफट कपडे घेतले, काढून उतरलो नदीत. पाणी तर एवढं थंडगार होतं की पुढे जायची इच्छा होईन. म्हटलं किती थंड पाणी असलं तरी चंद्रभागेत आंघोळ करावंच लागते. आंघोळ करायचं कारण म्हणजे आपल्या जण जेवढी चिल्लर चालर पाप व्हायला ते या नदीत वाहून चालले जातात. त्यात हे पोट्टे मुले काठावून आवाज देऊन राहिले. बस झालं रे म्हणत डुबचिन्ह नदीत किती दूर जातं. म्हटलं बाबू खेड्यातला पोरगा आहे, हलकं फुलकं थोडी काम आहे. हप्त्यातून 3 दिवस शाळेचं दप्तर घेऊन नदीवर असं म्हटलं आम्ही. मग सगळे चुपचापच बसले. अन गड्यो तुम्हाला बी एक सवय लय बेकार आहे. तुम्ही माझे व्हिडिओ रोज पाहता, पण काय असेल तर असं बा फॉलोच करत ना तुम्ही. मग मी कुठे तुम्हाला दिसलो, मग तुम्ही मला म्हणता का रे बा व्हिडिओ काढणं बंद केलं का, व्हिडिओ दिसून नाही राहिले तुम्ही. अरे बा व्हिडिओ काढणं बंद नाही केलं, तुम्ही जर लोक मला फॉलो करत ना तर लोक तुम्हाला आपले व्हिडिओ दिसत नाहीत. आता याच्या पुढे आम्ही कुठे गेलो, आमच्यासोबत काय झालं ते पाहू आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तर लोक तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या.